अतिशय सुंदर असा कार्यक्रम आहे आजचा. आणि मला एक बरं वाटलं की आमच्या कवितांना चांगले दिवस आलेले आहेत. की चांगला AC हॉल, एवढा श्रीमंत 5 स्टार हॉल, एवढे तुम्ही नटून थटून सजून धजून आलेला आहात आणि सगळ्यांचे चेहरे प्रसन्न दिसत आहेत. शब्द आहेत, सूर आहेत, सुरातली मंडळी आहे सगळी. मोठेगाव ताई आमच्या या ठिकाणी बसलेले आहेत. वसईला ज्यांनी सुरामध्ये बांधलेलं आहे, संगीतात बांधलेलं आहे, ज्याला आत्मा दिलेला आहे, अशी सगळी मंडळी या ठिकाणी बसलेली आहे. लातूरवरून माझे मित्र कुलकर्णी खास एवढ्या लांबून आलेले आहेत म्हणजे बघा. आणि सगळी व्यासपीठावर अतिशय महत्त्वाची मंडळी आहे. समोर देखील आपण अतिशय संवेदनशीलतेने बसलेले आहात. ज्यांचा आत्ताच जो संग्रह प्रकाशित झाला मनातलं काहीसं, आणि तो नाद अनाहत ना, तो त्या संग्रहाचं प्रकाशन आमच्या इकडे झालेलं होतं साहित्य संमेलनामध्ये. तर ह्या संग्रहाचं मुखपृष्ठ देखील माझे मित्र भागवत मुरेकर यांनी अप्रतिम असं काढलेलं आहे. कवीचा कलंदरपणा त्याच्यामध्ये प्रतीत झालेला आहे आणि मी बघत होतो आतमधली रेखाचित्र देखील खूपच सुंदर आहे. तर असा सगळा योग जुळून आलेला आहे. त्यांच्या मागच्या कविता संग्रहामधली एक अगोदर एक सांगतो की राजकारणी आणि पाऊस हे दोघे बेभरवशाचे असतात. माझे मित्र मुळी बोलताना सांगितले की कवितेतलं मला काहीही कळत नाही, आणि बोलले कसं तुम्ही बघितलं सगळं. म्हणजे हे त्यांचं लक्ष नसते खरं म्हणजे कवितेचा तास घ्यावा असं तुम्ही बोलला. तर आणि ही वसई आहे कुलकर्णी, ही वसई आहे की एक 5-25 लोक जमवणं हे अतिशय कर्मकठीण गोष्ट झालेली असताना हा संपूर्ण सभागृह भरलेला आहे. आणि तुम्ही भाग्यवान आहात की एवढा चांगला कार्यक्रम ह्या ठिकाणी संपन्न होत आहे. अतिशय महत्त्वाची लोकं आहेत. काय जिवंत हिरवळ जी आहे ना ती अतिशय महत्त्वाची असते की त्याचा संपूर्ण विनाश आजूबाजूला झालेला असताना हे जे शब्द असतात ना ते माणसाला जिवंत ठेवतात. शब्दांपुढे शब्द उभे केले की कविता होत नाही. तुम्ही म्हणाले की त्याला मेंदू असावा लागतो, त्याला असं हे असावं लागते, ते असावं लागते, पण कवीला सगळ्यात महत्त्वाचं मन असावं लागते. आणि मन ही गोष्ट संपूर्ण नष्ट होत असलेल्या काळामध्ये आपण उभे आहोत. आपण कुठल्या काळामध्ये उभे आहोत तर असा एक काळ आपल्यापुढे येऊन ठेपलेला आहे आणि त्या काळामध्ये कवीचं असणं अतिशय महत्त्वाचं आहे. तो का महत्त्वाचा असतो कारण तो आमच्या आजूबाजूचे ते सगळे झरे जे आटलेले झरे आहेत ना ते झरे जिवंत ठेवायचं काम कवी करीत असतो. सगळं अनेक गोष्टी आहेत ना, खूप गोष्टी, अनेक अडचणी आहेत, दुःख आहेत, माणसं भेदरलेली आहेत, आपण खूप चालतो, कुठेही पोहोचत नाही, आपण खूप काही ऐकतो, परंतु आपल्या काळजाला काही स्पर्श करत नाही, काही स्पर्श होत नाही. आपण खूप पाहतो परंतु आपल्याला काहीही दिसत नाही, आपल्याला मुक्कामाचा पत्ता नसतो. आणि अशा वेळेला आपल्याला मुक्कामापर्यंत घेऊन जाण्याचं काम जो करीत असतो त्याचं नाव कवी असतं. म्हणून कवी महत्त्वाचा असतो. हे आज मी आता ह्या ठिकाणी बोलत असताना त्यांच्या कवितांचा स्वभाव जो आहे ना तो अल्पाक्षरी अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये ते सगळे मांडणी करतात. आणि त्यांच्या कविता वाचल्यानंतर तुमच्यातल्या प्रत्येकाला वाटेल की मी देखील कविता करू शकतो, लिहू शकतो. परंतु त्याच्यामध्ये त्यांची साधना आहे. म्हणजे साठीनंतर निवृत्तीनंतर ते लिहायला लागले आणि त्यांचा कविता संग्रह प्रकाशित झाला. त्यांची एक कवितेची ओळ आहे, म्हणजे भाग्यवान आहात, म्हणजे ती हिंमत आहे बघा. कवी आमचा तसा डेअरिंगबाज असतो. त्याच्यात त्याने की तिची आठवण रात्र जागवायला पुरेशी असते. आता हे बायको बाजूला असताना माणूस बोलू शकतो म्हणजे केवढी डेअरिंग आहे बघा. आणि ते पुन्हा लेखी मांडतात. मला त्या संग्रहाची प्रस्तावना मी लिहिलेली आहे. मी पण काय ताकद आहे, म्हणजे कवी तुम्हाला असा वाटतो, म्हणजे असा मान खाली घालून बसलेला, भेदरलेला वगैरे वाटतो, तसं काही नसते. हां, तुम्ही एक तुमचा गैरसमज आहे. त्यांच्यात प्रचंड ताकद आहे. म्हणजे बायकोच्या पुढे असं सगळं हिंमत करून बोलणं ही काही साधी गोष्ट आहे का? तर म्हणजे अतिशय तुम्ही दिसता पण, तुमची कविता सुंदर आणि तुम्ही दिसता पण सुंदर, म्हणजे मृदू, मुलायम, कोमल वगैरे ना. तर तुम्हाला आजच्या दिवशी मी शुभेच्छा देतो. कारण कुठल्या परिस्थितीमध्ये आज आपण उभे आहोत मित्रांनो. कारण मी अशासाठी सांगतो की आपण बोललं पाहिजे ना.
पण बोलत नाही, आपल्याला जाणीव नाही आपल्या आजूबाजूला काय जळते ना त्याची जाणीव नाही, आणि कवी त्याची जाणीव करून देत असतो. आपण कुठल्या भूमीवर उभे आहोत ना म्हणून कवी महत्त्वाचा असतो. म्हणजे त्यांच्या कवितेचा स्वभाव वेगळाच आहे, कारण त्यात थोडंसं प्रेम आहे, कोमल भावना आहे, त्याच्यामध्ये काही बंड नाही, विद्रोह नाही, तो त्यांचा स्वभाव नाही. प्रत्येक कवीचा स्वभाव असतो, त्यांच्या कवितांचा स्वभाव हा वेगळा आहे. परंतु मी अशासाठी सांगतो की एकीकडे जग विनाशाच्या काठावर उभं आहे, टोकावर उभं आहे. मी तुम्हाला हे अशासाठी सांगतो की हमास ही जी संघटना आहे ना ते अतिशय वाईटच आहे. त्यांनी जे काही केलं ते वाईटच आहे. पण मागच्या 2 वर्षामध्ये इस्रायल पॅलेस्टाईनमध्ये जे काही चाललेलं आहे, नरसंहार ज्याला म्हणू शकतो आपण, म्हणजे मी कवी म्हणून मी प्रचंड अस्वस्थ आहे. मला प्रचंड म्हणजे कधी कधी माझा घास अडकतो ह्या ठिकाणी की आपल्या आजूबाजूला काय, म्हणजे तुम्ही सांगाल आमचा काहीही संबंध नाही, परंतु जो संबंध जोडू शकतो विश्वाशी तो त्याला कवी म्हणतात. त्या ठिकाणी जी छोटी छोटी मुलं मरत आहेत, त्याचा विनाश होत आहे. संपूर्ण शहर आपल्या डोळ्या देखत, संपूर्ण जगाच्या डोळ्या देखत, तुम्ही जर गेलात यूट्यूबवर आणि सगळे वेगवेगळ्या समाज माध्यमावर जर गेला तर जगभरातली संवेदनशील लोक आज रोडवर उतरलेली आहेत आणि ते सांगत आहेत की माणूस वाचवा, ह्यासाठी लोक बाहेर पडलेली आहेत. आणि त्या काळामध्ये आम्ही सगळे लिहित आहोत. मग आमचं नातं त्या ठिकाणी जी मुलं प्राण सोडत आहेत, घरदार गमावत आहेत, ज्यांचा काहीही संबंध नाही, त्यांचा धर्म कुठला मला ठाऊक नाही, परंतु कवीला धर्म नसतो, कवीला भाषा नसते, कवीला जात नसते, कवीला प्रांत नसतो, कवीला देश नसतो, कवी या सगळ्यांच्या पलीकडे असतो आणि तो सगळ्यांचा अवंडा त्याच्या गळ्यामध्ये दाटलेला असतो, म्हणून तो कवी असतो. आणि म्हणून आपण सातत्याने बोलत राहिलं पाहिजे, लिहित राहिलं पाहिजे. त्याने आता आमच्या मित्राने सांगितलं की फेसबुकवर आणि व्हॉट्सअपवर वगैरे प्रचंड कविता येतात. प्रार्थना करतो की त्या कविता संग्रहामध्ये येऊ नये. त्या जर आल्या तर आपलं काही खरं नाही. ते एक पीक आलेलं आहे. परंतु पुस्तक, कविता लिहिणं आणि त्याचा पुस्तकापर्यंतचा प्रवास जो आहे ना ते अतिशय कर्मकठीण गोष्ट असते. आणि ती ज्यांनी हे पुस्तक येण्यासाठी ज्यांनी मदत केली ते माझे मित्र शरद विचारे या ठिकाणी बसलेले आहेत. तर पुस्तक येणं म्हणजे अपत्याचा जन्म आणि पुस्तकाचा जन्म ही सारखी गोष्ट असते. त्याकरता मेहनत असते, त्याकरता साधना असते, त्याकरता तुमच्यावर वरद हस्त असावा लागतो. मी त्या आध्यात्मिक दृष्टीने बोलत नाही, परंतु कृपा असावी लागते. म्हणजे अनेक लोक त्यांच्याकडे खूप टॅलेंट्स असतात, खूप काही असते आयुष्यामध्ये, परंतु ते त्यांचं आयुष्य झळाळत नाही. गॅब्रियल गार्सिया मार्क्वेज नावाचा जगातला नोबेल पुरस्कार विजेता कवी आहे. त्यांची एक मुलाखत आहे की शब्द चमकत नाही, तसं आयुष्य चमकत नाही. तो लेखनाच्या संदर्भात म्हणतो आपलं आयुष्य अनेकदा चमकत नाही, त्याला झळाळी येत नाही. आपलं सगळं नीट चाललेलं असते, पण झळाळी येण्यासाठी कृपा असावी लागते, संग्रह येण्यासाठी कृपा असावी लागते. 2 वर्षामध्ये दुसरा संग्रह आलेला आहे, ह्याच्या मागे तुमची कृपा आहे. त्याच्यामुळे कुठली कृपा आहे, ते कृपा असावी लागते. केवळ म्हणजे कविता लिहिल्या आणि मग एवढी मोठ्या संख्येने एवढा सगळा पसारा पसरलेला आहे. मला एवढा आनंद झाला की किती भाग्यवान आहात तुम्ही. तुमच्या आयुष्यातली अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे ते क्षण एकदा पुढे प्रेमाचा वर्षाव पडो मरणाचा, किंवा हा एक क्षण आज तुम्ही इकडे सगळे लोक जमलेले आहेत, त्याला आपण म्हणते सोयीने सकल, माऊली काय म्हणतात, सोयीने सकल सगळे जमलेले आहेत. ही सगळी लोक तुमच्यासाठी आलेली आहेत. ही कुणासाठी आलेली आहेत? ही शब्दांसाठी आलेली आहेत. कवीचं वैशिष्ट्य काय असते? आपण शब्द केवळ ऐकतो. कवी काय करतो तर कवी शब्द पाहतो. आता तुम्ही सांगाल शब्द पाहायचा कसा? आम्ही फक्त ऐकतो ना, तर शब्द पाहायचा कसा? इकडे जे कानारी मंडळी बसलेली आहे तर तो स्वर आहे ना, त्या स्वराला ते पाहतात, त्या स्वराला ते स्पर्श करतात, स्वराला चाचपडून बघतात, चाचपडून त्या अंगाला, जसं माझा हा मित्र आहे त्याच्या मी अंगाला स्पर्श करतो तसं स्वर आहे ना, तर स्वराला चाचपडून बघतात आणि मग तो स्वर आणि तो शब्द तुमच्याकडे घेऊन येतात. म्हणून आपल्याला महाआनंदाची प्राप्ती होते. आपल्याला जो आनंद होतो ना तो गवत सकाळी उगवते, संध्याकाळी मावळतोय. परंतु लेखकाने जो दिलेला आनंद असतो, म्हणजे आपण अध्यात्मात बोलतो गुरुने दिलेला आनंद, गुरुने दिलेला जो आनंद असतो ना तो चिरकाल टिकणारा असतो.
तसा शब्दाने दिलेला आनंद जो असतो ना, तो कायम आपल्याला अनंताच्या प्रवासाला घेऊन जातो. म्हणून शब्द महत्त्वाचे असतात. आणि कवी काय असतो तर तो पाहतो, आणि तो शब्दाला पाहतो, तर शब्दाला मनुष्य रूप देऊन तो आपल्यापर्यंत घेऊन येतो. म्हणून कवी महत्त्वाचा असतो, म्हणून त्याचं असणं महत्त्वाचं असतं. त्याचं असणं का महत्त्वाचं असते म्हणजे अनेक बोलतात म्हणजे त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास, जंगल तोडायचे, डोंगर फोडायचे, मोठे मोठे रोड आणायचे, हे नाही. मोठ्या मोठ्या बिल्डिंग येणं, टॉवर्स येणं, आणि मन मरून जाणं, मन. ही सगळी मंडळी बसली आणि कशासाठी राबत आहेत, कशासाठी झटत आहेत, दिवस रात्र कशासाठी साधना करत आहेत. तर तुमच्या आणि माझ्या आतमधली हिरवळ मरू नये म्हणून हे सगळे कवी आहेत, लेखक आहेत, गाणारे आहेत, कलावंत आहेत, हे सगळे प्रयत्न करत असतात, सातत्याने प्रयत्न करत असतात. आणि माणूस जिवंत ठेवण्याचं काम कवी करीत असतो. माणूस जिवंत ठेवण्याचं काम कवी करीत असतो, म्हणून तो मोलाचा असतो. मी, माझे मित्र अनिल आणि त्यांच्या पत्नी आणि सगळा परिवार, त्यांचा सक्षम फाउंडेशन वगैरे सगळी मंडळी, तुम्ही एवढ्या आस्थेने आणि प्रेमाने आलेल्या, मी आज तुम्हा सर्वांचं खास आभार मानतो. आणि तुम्ही जो शब्दावर जो प्रेम व्यक्त केलेलं आहे त्याबद्दल देखील ऋण व्यक्त करतो. त्या पुस्तकाची किंमत 200 रुपये. मला वाटतं माझे मित्र मुळी बोलतील, म्हणजे त्यांनी शुभेच्छा दिल्या, आणि शुभेच्छा दिल्या त्यांना बोलली की आता मी एक 100 प्रती विकत घेतो असं ते बोलतील असं मला वाटलं होतं. पण राजकारणी कधी बोलले आहेत का मला सांगा तुझ्या आयुष्यामध्ये? ते एवढी शुभेच्छा देऊन जाणार. जेवढा राजकारणी हुशार ना तेवढ्या ते शुभेच्छा देण्यात ते हुशार असतात. मला असं वाटलं होतं आत्ता तोंडातून शब्द येतील की 100 प्रती मी घेतो, पण बोलले नाही. मला एवढं दुःख झालं ना, पण आता तुम्ही ती चूक सुधाराल असं मला वाटते. सांगितलं वा, त्या बात आहे. आम्ही विकायला जायचं का? आम्ही कुठे विकणार? आणि एक फुकट असतील तर घेतील, पण प्रोडक्शन कॉस्ट किती असते ना, काय 200-250 रुपये प्रोडक्शन. आम्ही ते तुम्हाला फुकट आणून द्यायचं, आणि तुम्ही अशा ह्याच्याने आमच्यावर बघणार ना की माझ्यावर प्रचंड उपकार केलेले. तर 200 रुपये किंमत आहे, पण मी त्यांच्या वतीने सांगतो आज 100 रुपयाने द्या. आणि सगळे बसले आहेत ना, प्रत्येकाने 2-2 प्रती घ्या ना, म्हणजे हसू नका. नाही, त्याच्यामध्ये दयामाया नाही. प्रत्येकाने 2 प्रती घ्यायच्या त्याच्यात जाताना. एक तुमच्या घरात आणि एक कोणाला तरी भेट द्या. अहेर वगैरे ना आता घालायचं नाही, कुठेही अहेर वगैरे घाला. आणि फुलं पण नाही कुठेही. आज तुम्ही दिली, एवढे मोठे गुच्छ दिलेले आहेत, मला वाटतं 500-500 रुपयाचा गुच्छ आहे तो. मला प्रचंड वेदना होता की गुलाबाची फुलं माझ्यासमोर. माझी पात्रता आहे का हो? माणसांची पात्रता नसते फुलं हातामध्ये घेण्यासाठी. त्यासाठी साधना असावी लागते, तुमचं आयुष्य पार गेलेलं असावं लागते. ते कोणापुढे हे असते, अर्पण करायचं असते, माणसासाठी नाही ना. आपण स्खलनशील आहोत, आपल्यासाठी नाही. परंतु 2 पुस्तकं द्या. आता अहेर वगैरे ना नकोच. आता कुठे जाल ना की कुठे अहेर जाल. आता अहेराची पद्धत पण बंद पडलेली आहे. अहेराची पद्धत बंद पडलेली आणि हुंड्याची पद्धत आलेली आहे. आणि हुंडा दिले नाही की जाळून टाकायची, मारून टाकायची, गळफास घ्यायचा. मुली खूप मोठ्या प्रमाणात बसलेल्या आहेत. अरे कशासाठी लग्न करता अशा हैवानाबरोबर? काय गरज आहे? की मुलगी जेव्हा गळफास होऊन मरते ना, तेव्हा माणसाच्या काळीच फाटून जाते. बाप म्हणून आम्हाला शरम वाटते, लाज वाटते की कुठल्या राज्यामध्ये आणि कुठल्या लोकांमध्ये आम्ही राहतो. लेखक ह्यासाठी असतो, पुस्तकं ह्यासाठी असतो, ज्यांच्या हातामध्ये पुस्तकं असतात, ज्यांच्या हातामध्ये शब्द असतात, ज्यांच्याकडे स्वर असतात, सूर असतात, ते कधीही बेसूर वागत नाही आणि ते कधी हैवानासारखे जगत नाही. त्यासाठी पुस्तकं आवश्यक आहेत. मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आणि रजा घेतो. मला दुसऱ्या एका कार्यक्रमासाठी जायचं म्हणून मी त्यांना आधी बोललेलो होतो की थांबू शकत नाही.